नमस्ते 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 सर्वांना परत एकदा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज स्पेशल डे आहे. काय आहे स्पेशल डे? सो मला तर खूप स्पेशल आहे. सो बिकॉज तुम्हाला माहितीच असेल, कारण की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल. तो काय आहे ते तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ. चला. सो आज वाढदिवस निमित्ताने मी आलेले होते की दर्शनला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरला. सो इथं पूजा होती आणि सगळं पूजा झाल्यावरती सगळं मला आशीर्वाद दिले आणि सगळं त्यांनी मला विचारत होते तू काय करते सगळं, आणि त्यांनी सगळं मला आशीर्वाद दिले आणि खूप समाधान झाली मला. आता आम्ही सोलापूर ग्रामदैव श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात चाललो आहोत. शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा, शिवयोगी सिद्धरामा सोलापुर धामा, स्मरिसुवे पुढं तुम्हाला दिसत आहे ते अक्षदा कट्टा आहे आणि राईटला लेफ्टला सगळं म्हणजे फुलं आहेत, रुद्राक्ष आहेत आणि छोटे मुलांचे खेळणी आहेत. बघा किती सुंदर दृश्य आहे. हे सगळं भक्तादी पण आहेत. येणाऱ्या सर्व भक्तांना इथे स्टे करायला यात्रिक निवास आहे. सो आता आम्ही मंदिराचा एंट्रन्सकडे चाललेलो आहोत. सो बघत राहा असंच तुम्ही पुढं. तर आता तुम्ही बघतच आहात दोन्ही बाजूला कसलं मस्त सजावट केलेत आणि हा कसलं मस्त दृश्य आहे. इथे किती म्हणजे परिसर किती स्वच्छ ठेवले ती बघा. आणि तसंच आपण पण दर्शनला गेल्यावर तेवढं स्वच्छ आणि नियम पालन केला पाहिजे. बघा हे कसलं मस्त आहे आणि तुम्ही पण दर्शन घ्यायला इथे या. हे बघा सगळं इथे दिसत असलेलं श्रीशैल मल्लिकार्जुन कमरेकोळ उडी मारताना म्हणजे सिद्धरामेश्वर हा मल्लयाने येऊन हात धरलेला हा अद्भुत असलेला दृश्य तुम्ही बघत आहे. बघा सिद्धरामने स्थापन केलेलं 68 म्हणजे टोटल 68 लिंग आहे ती. तर या मंदिरात थोडे आहे ती, बाकीच्या मंदिरात उरलेले लिंग आहे ती. बघा तुम्ही कसलं दृश्य आहे, कसलं चांगलं म्हणजे दृश्य आहे. आणि तुम्ही पण या आणि बघा इथं मंदिराचं म्हणजे एक वेगळंच म्हणजे दृश्य आहे आणि एक एनर्जी आहे. एक म्हणजे इथं आलं ना तुम्ही म्हणजे तुमचं नेगेटिव्ह एनर्जी सगळं जातं आणि असं एक काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह फीलसारखं वाटतं आहे. सो या तुम्ही पण आणि सगळं लिंगाचे दर्शन करा आणि सगळं बघा तुम्ही कसं आहे मंदिर, कसं आहे परिसर आणि इथले सगळे लोकांना बघा तुम्ही, त्यांनी कसं बोलतात, त्यांनी कसं आमच्यासोबत वागतात. तर बघा तुम्ही पण या आणि नक्की इथे पहा असं मी म्हणते. आणि आम्ही चाललेलो आहोत सगळी म्हणजे लिंग दर्शन करायला. आणि मला आज खूप आनंद झाला की मी हे सगळं म्हणजे दर्शन घेत आहे आणि म्हणजे मी येत असते कधी कधी. आज आलेलं खूप भारी वाटलं. आता मंदिराच्या परिसरात जात आहोत आम्ही आणि इथे बघा कसलं चांगलं म्हणजे परिसर आहे. किती झाडे लावल्यात त्यांनी आणि किती म्हणजे प्लांट्स आहेत तुम्ही बघत आहात. आणि माझं म्हणजे मला इथं म्हणजे असं वाटलं की आम्ही पण घरी लावायला पाहिजे आणि आमच्या घरी तर आहे म्हणजे आम्ही लावतच असतो सतत. तर तुम्ही पण लावा आणि झाडे लावा, झाडे जगवा हा आहे. तर तुम्ही पण झाडे लावा. त्याला म्हणजे फक्त झाडं लावून नाही चालत, त्याला मेंटेन पण तसं करायला पाहिजे. आता तुम्ही बघतच आहात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरचे योग समाधी आहे आणि ह्यात म्हणजे इथं ना ह्याचं अजून एक म्हणजे ह्याला अजून एक नाव आहे म्हणजे योगीनाथ कट्टा असंही पण म्हणतात, म्हणजे 2 आहेत. तर हा बघा हा दृश्य किती मस्त आहे. मन म्हणजे असं प्रसन्न होतं आणि समाधान वाटतं. आणि इथं बघा तुम्ही इथं कसलं भारी आहे आणि तुम्ही पण या, तुम्ही पण दर्शन घ्या. इथं म्हणजे एक समाधानच वेगळं आहे. आणि इथे ना म्हणजे काही लोक येतात आणि एकदम शांत म्हणजे मेडिटेशन करतात आणि इथं मेडिटेशन करणं हे खूप चांगलं आहे आणि तुमचं म्हणजे माइंड फ्रेश होतं आणि एक एनर्जी येतो.
आणि इथं बघतच आहात माझे पप्पा पण दर्शन घेत आहे. आणि माझे पप्पा ना श्रावण महिन्यात म्हणजे 1 महिना सतत म्हणजे दररोज सेवेसाठी जातात. म्हणजे तिथं खाली ना, तिथं समाधीच्या म्हणजे खाली ते आहेत ना, तिथे फुलांनी सजावट करतात. म्हणजे आता स्वस्तिक बनवतात, नाहीतर ओम बनवतात. म्हणजे असं सगळं तिथं साफ करायचं, ते सगळं म्हणजे सेवे करतात मग. आणि पप्पांना म्हणजे सर्वजण ओळखतात मंदिरात. तर हे बघा सगळं किती चांगलं दृश्य आहे. आणि हे बघा तुम्ही पण या, मी म्हणजे असं वाटतं आहे मला, कारण तुम्ही असलं चांगलं तुम्ही म्हणजे दर्शन घ्यायलाच पाहिजे असं मी म्हणते बघा. तुम्ही पण या म्हणजे सांगते मी असं. आणि परत सगळं त्यांनी म्हणजे पप्पा बोलत होते त्यांचे सगळे, आणि सगळं आम्ही चांगलं दर्शन घेतलं. आता अन्नछत्रम आहे, इथे दररोज दासोह असतं आहे सर्व भक्तांसाठी. आणि इथं म्हणजे असं सगळं भक्तांना अन्नछत्रम म्हणजे दासोहाचे सोय पण आहे. आणि चांगलं आहे म्हणजे दररोज आहे. आणि आता तुम्ही इथं बघत आहे विठ्ठलाचं पण दर्शन झालं आहे, पांडुरंग विठ्ठलाचे पण. आणि परत आता इथं पण किती लिंग आहेत बघा, दर्शन घ्यायला चालली आहे मी. भक्तीन बेडुवे नीडे मगे शक्ती, नीडे मगे निबेग गुरुवे ब्रह्मा गुरुवे विष्णु गुरु साक्षात परब्रह्मा. तर आता आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहोत. आणि आता तुम्ही इथं सगळं बघत आहे आणि आम्ही सगळं तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण असंच दर्शन घ्या. म्हणजे इथं देवाचं म्हणजे वरचं ते काय म्हणजे गोपूर हा संस्कृताचे शब्द आहे. म्हणजे कळस जे आहे, म्हणजे मला पप्पा सांगितले होते की म्हणजे असं समोर उभारून एका पायाने असं नमस्कार करायला पाहिजे. हे का मला पण माहीत नाही. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा हे कसलं दृश्य आहे. आणि इथं तुम्ही बघतच आहात, तुम्हाला म्हणजे असं वाव वाटत असेल, कारण कसलं दृश्य आहे बघा हे. म्हणजे मला ना इथून म्हणजे असंच बघा थांबावं असं वाटलेलं, बिकॉज इथं म्हणजे कसलंच चांगलं म्हणजे दृश्य आहे. आणि तुम्ही बघतच आहात कसलं पाणीमध्ये म्हणजे सगळं ते कारंजे वगैरे, आणि म्हणजे लाईटिंग्स आहेत सगळे इथे. आणि इथं म्हणजे एक्झिटचं अजून एक म्हणजे इथं एक दार आहे. आणि सगळं म्हणजे लोक चाललेत. आणि इथं बघत आहात तुम्ही कसले कारंजे म्हणजे लाईटिंग्स वगैरे म्हणजे कलर्सचे आहेत बघा. आणि बघा कलर्स किती आहेत. आणि म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि इथंच तुम्हाला म्हणजे असं व्हिडिओमध्येच एवढं भारी वाटत आहे, आणि आम्ही म्हणजे रिअलमध्ये बघितलं म्हणजे खूप चांगलं आहे. आणि इथं बघत आहात तुम्ही हे एक्झिट आहे म्हणजे एक दुसऱ्यांनी. आणि आम्ही ते सगळं दर्शन करून वगैरे आता बाहेर चाललेलो आहोत. हे बघा किती लोक आहेत. आणि हे एकच दिवस नाही, म्हणजे वर्षातनं किती दिवस असतात. दररोज एवढं म्हणजे एवढ्यापेक्षा जास्त पण असतात म्हणजे लोक, म्हणजे तेवढं देवाला दर्शन करायला येतात. आणि तुम्ही पण या असं मला म्हणायचं आहे, कारण एकदा तर म्हणजे दर्शन तर घ्यायलाच पाहिजे, म्हणजे तर घ्यायलाच पाहिजे. तुम्ही पण या, मिस करू नका, या तुम्ही पण. आणि मी इथं आले होते की म्हणजे फोटो काढायला. पप्पांना म्हणले होते की पप्पा फोटो काढा, कारण हे कसलं मस्त व्ह्यू आहे. आणि पप्पा पण म्हणजे व्हिडिओ पण काढत होते आणि फोटो पण काढत होते बघा तुम्ही. म्हणजे मला तसं बघूच वाटत होतं, मी तिकडंच बघत होते जास्त. तर हे बघा मग मी सगळं म्हणले पप्पांना, पप्पा तुम्ही पण या, तुमचं पण मी व्हिडिओ आणि फोटो काढते. आणि पप्पा पण उभारले आणि सगळं मी म्हणजे फोटो वगैरे काढत होते. आणि म्हणजे मला खूप चांगलं वाटत होतं ते सगळं दृश्य. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आता मंदिराच्या बाहेर. हे बघा आता कुठे चाललेलो आहोत,
माहीत नाही मला आणि काय करणार आहोत हे पण मला माहीत नाही, कारण पप्पांनी मला बड्डे निमित्त मला सरप्राईज झाले. सो बघा आम्ही कुठं चाललेलो आहोत. चला तुम्ही पण सोबत चला 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 बघूया कुठं चाललेलो आहोत. काय बाबा मला पण माहीत नाही बघा. बापरे, हे बघा पप्पानी मला स्वीट घेतलेले आहेत. मला म्हणजे रसगुल्ला म्हणजे रसमलाई हे म्हणजे खूप आवडतं मला. आणि आम्ही परत म्हणजे वाढदिवस आहे ना, स्पेशल डे आहे, तर आम्ही स्पेशल काहीतरी जेवायला ते म्हणजे हॉटेलला आलतो. तर सगळं म्हणजे सगळं पार्सल वगैरे घेऊन म्हणजे घरात सगळेजण जेवलेलंच ते म्हणजे वेगळंच असतं हो. आणि परत आम्ही इथं म्हणजे थोडंच भूक लागलं होतं मग, आणि पप्पा म्हणले की इथं पोहे खूप भारी असतं आणि आपण टेस्ट करूया म्हणले. मग मी पण हो म्हणले. मग आम्ही दोघीजण टेस्ट करत होतो आणि काय हो, एकदम भन्नट होतं, एकदम मस्त म्हणजे मस्त पोहे होतं. आणि हे बघा घरात सगळे म्हणजे धपाटे, रसगुल्ले आणि म्हणजे पुलाव आणि व्हेज मराठा होतं. आणि हे बघा माझं ताट कसलं मस्त आहे. आणि हे बघा हे म्हणजे कन्नडमध्ये शूट झालं होतं. आणि तुम्ही बघत आहात म्हणजे मी एकदा मराठीमध्ये म्हणजे ओरिजिनल झालं तर मी असं व्हॉईस घालते आणि एकदा कन्नड झालं तर मी ह्याच्यामध्ये ओरिजिनल घालते. सो तुम्ही सपोर्ट करा ह्याला, म्हणजे 2 असल्यामुळे असं होत असतो. आणि वाढदिवस निमित्त आजी, पप्पा आणि मम्मीने मला जस्ट लॉन्च म्हणजे मागच्या महिन्यातच लॉन्च झालेलं आहे ओप्पो F33. बिकॉज म्हणजे हे माझं म्हणजे आधी असलेलं खूप ओल्ड होतं फोन आणि त्याच्यामध्ये म्हणजे कॅमेराची क्लॅरिटी तसं चांगली नव्हती. तर ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला म्हणजे फोन म्हणजे व्हिडिओ सगळे म्हणजे चांगले घालते, सगळे कंटेंट वगैरे करून. सो प्लीज सपोर्ट करा असंच मी म्हणते. सो घरात सगळेजण खुश झालते आणि थँक्यू सो मच. आणि आजीला आणि मम्मीला आणि पप्पांनासुद्धा बिकॉज थँक्यू सो मच म्हणते. हे बघा मी चालू करत आहे आणि सगळे क्लॅप्स करायलेत. आणि हे बघा माझी बड्डेचं फोटोज. आणि इथंच मी व्लॉग संपवते. सो प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसं आवडलं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा कसले फोटो काढलेत आम्ही. आणि आम्ही ना म्हणजे हा फॅमिली आहे आमचं म्हणजे 6 जणांचे. आणि मला 2 मोठे भाऊ आहेत आणि त्यांनी हॉस्टेलमध्ये असतात बिकॉज त्यांनी म्हणजे इंजिनिअरिंग करत आहात दुसरे गावामध्ये आहेत. सो त्यामुळे हे बघा. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा असं मी म्हणते. सो चलो दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. चलो बाय.